तर अशा प्रकारे आपलं मनीषाज किचनचं लेग पीस फ्राय, चिकन लेग पीस फ्राय रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान ग्लेज आली आहे त्याला आणि ते कुरकुरीतही चांगलं झालेलं आहे. नमस्कार, मी मनीषा आणि आता आपण आहोत मनीषाज किचनमध्ये आणि आज आपण करूया चिकन लेग पीस फ्राय. त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे साधारण 1 किलो चिकन घेतले, त्यात 7-8 पीस बसलेत. अंड, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर, मैदा, तिखट लाल मिरची पावडर आहे ही, मीठ, कॉर्नफ्लॉवर आणि टमॅटो कॅचअप. तर आता आपण सुरुवात करूयात चिकन लेग पीस फ्राय करायला. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्याच दाखवते आहे. आता आपण पाणी घेऊ, पाण्यामध्ये मीठ टाकू. आपल्याला ह्या पाण्यामध्ये चिकनला कट मारून टाकायचे, भिजत ठेवायचे. त्याच्यामुळे मी हे पाणी घेतलं, 1 चमचा मीठ टाकले. आता आपण हे पाणी बाजूला ठेवू. आता आपण चिकनला कट मारून घेऊयात. हे असे कट मारून घ्यायचे. चिकन तुम्ही ह्याच्या लेग पीसच्या ऐवजी चिकन विंग्स घेतले तरीही चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी असे हे कट मारल्यामुळे आहेत ना आतपर्यंत मसाला जातो आणि मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे तो ज्युसीपणा येतो चांगला. आतून चिकन कोरडं होत नाही, कडक लागत नाही. त्याच्यामुळे आपण हे चांगले कट मारून घेऊयात. हे व्यवस्थित कट मारले की आतपर्यंत असा मसाला जातो. आणि हे आता आपण मिठाच्या पाण्यात टाकतोय. कमीत कमी हे मिठाच्या पाण्यामध्ये 3 ते 4 तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि जर तुम्हाला खूप घाई असेल, लगेच करायचं असेल तर तुम्ही 1 तासभर रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालेल. पण हे जेवढं तुम्ही मुरवताल तेवढं चिकन चांगलं ज्युसी होतं. आता आपण हे चिकन भिजत ठेवलं होतं, सोक करत ठेवलं होतं, जवळजवळ 1-1.5 तास होऊन गेला आहे. आता हे आपण काढायचं आहे आणि ह्याला निथळत ठेवायचं व्यवस्थित. ह्यातलं पाणी ना सगळं निथळून काढायचं आहे. असं मी हे चाळणीवर ठेवते आता, म्हणजे ह्यातलं पाणी खाली ते टपमध्ये जाईल. पूर्ण व्यवस्थित ठेवलं ना हे सगळं पाणी निघून जाईल. ह्याला 10 ते 15 मिनटं तरी असं ठेवा, म्हणजे त्यातलं पाणी निथळलं आणि चिकन चांगलं ज्युसी होईल आपलं. ही प्रोसेस कंपल्सरी कराच. ह्याच्यात आपण सगळं ठेवू आणि 1 15 मिनटानंतर आपण हे करायला सुरुवात करूयात. आता आपण इथे 4 अंडी फोडून घेतली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकूयात लाल तिखट. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्हाला किती पाहिजे ते घ्या. तिखट लागत असेल तर तिखट जास्त टाका. ही काश्मीरी मिरची पावडर आहे, ही तिखट नसते, त्याचा फक्त रंग असतो. ती टाकली 1 चमचा. टमॅटो केचप, काळी मिरपूड. मिरपूडला पण थोडीशी तिखट चव असते, त्याच्यामुळे तुम्ही थोडं लक्ष देऊनच टाका. कोथिंबीर बारीक चिरलेली. रेड चिली फ्लेक्स थोडीशी टाकते आहे आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा. आता मीठ टाकूया चवीनुसार. सगळे जिन्नस व्यवस्थित टाकायचे. तुमच्या चवीने मीठ आणि मसाला तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका आणि हे सगळं व्यवस्थित फेटून घ्यायचे. बघा मस्त कलर आला आहे मसाल्यामुळे. लाल मिरची पावडर टाकली आणि थोडंसं काश्मीरी मिरची पावडर टाकली ना की कलर छान येतो. चवीला काय जास्त तिखट होत नाही. हे व्यवस्थित सगळ्या मसाल्याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या, नाहीतर मसाला एकीकडेच लागेल. काट्या चमच्याने फोडले ना ते पटकन फुटतात. हे बघा. आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे चिकनला लावायचं. आता आपण सुक्कं मिश्रण तयार करूयात कोटिंगसाठीचं. हे मी बाजूला ठेवते आणि आता सुक्कं करून घेते. आता आपण कोरडे जिन्नस घेऊयात कोटिंगसाठी. ह्याच्यामध्ये मी टाकते 1 कप मैदा. तुम्ही फक्त मैदासुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता. मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करते. तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नको असेल तर तुम्ही फक्त मैदासुद्धा वापरू शकता. त्याच्यामध्ये आता आपण चवीसाठी थोडेसे चिली फ्लेक्स टाकूया. हे जास्त नाही टाकायचं, हे फक्त एक वरचा कोटिंगला चव येण्यासाठी टाकायचे. थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी काळी मिरी पावडर आणि चवीपुरतं मीठ, म्हणजे ह्याला चव छान लागेल. आता हे सगळं आपण हातानेच मिक्स करूयात. आता आपण हे
सुरुवात करूयात. आपल्याला आता फ्राय करायचे चिकन. आता आपण करायला सुरुवात करूयात. आता आपण इथे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल तापते तोपर्यंत आपण चिकन कोट करून घेऊयात. तर आता आपण हे चिकन आपलं सुकलेलं आहे चांगलं, त्याच्यात पाण्याचा अंश नाही राहिलेला आहे. आता आपण पहिले हे अंड्याच्या जे आपण हे केले सारण केले त्याच्यामध्ये हे भरूयात. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरच्या ह्याच्यात आपण हे कोट करूयात. आता हे सगळे चिकन आपल्याला एकसारखे असे कोट करून बाजूला ठेवून द्यायचे, कारण आपल्याला हे डबल कोट करायचे. तोपर्यंत आपलं तेल तापते. हे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही केलं ना तर आपलं हे विकतच्या चिकन फ्रायपेक्षा पण खूप छान लागतं. आणि बाहेर एवढ्या महागा मुलाचं खाण्यापेक्षा आपलं हे घरी हेल्दी आणि चांगलं. तुम्हाला कॉर्नफ्लॉवर नको असेल तर तुम्ही फक्त मैदा घ्या, काही फरक पडत नाही. कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी मैदा, म्हणजे डबल वाटी मैदा घ्या. असं आपण हे पूर्ण कोट करून घेऊया. तेल आपल्याला कडकडीत तापवायचं आहे. तेल आपलं तापत आलेलं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. आता हे सिंगल कोट एकदा करून घेतलेले आहेत मी. आता ह्याला परत एकदा डबल कोट करून घ्यायचं. एकदा परत अंड्यामध्ये डिप करायचं आणि परत आपण जे मिश्रण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छान कोट करून घ्यायचं. बघा त्याचं टेक्स्चर इतकं छान आलं आहे. तळल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होणार आहे. झटका आपण अजून एक टाकूया, दोनच टाकूया, त्याच्यात तेवढंच बसेल. जास्त गर्दी नाही करायची, आता मग ते तळायला व्यवस्थित तळल्या जाणार नाही आणि त्याला आग पण कमीच लागेल. पूर्ण असं व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे. थोडंसं झटकून त्याच्यात टाकायचं. आता ह्याला 2-3 ते 4 मिनटं आहे ना काहीच करायचं नाही आहे. ते पूर्ण मोठ्या गॅसवरच शिजून द्यायचं, म्हणजे आतपर्यंत शिजल्या जाईल आणि ते कोटिंग आपलं कुरकुरीत होईल. आता हे 2 मिनटं झालेत एका साईडने, 3 मिनटं. आता आपण हे पलटी करून घेऊयात. गॅस अजिबात बारीक करायचा नाही आहे. बघा तुम्ही छान सोनेरी कलर आलेला आहे. गॅस बारीक करायचा नाही, त्याचं ते आतून कच्चं राहील आणि त्याच्यात ऑइल जास्त राहील त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरच तळायचं. हे चिकन आतपर्यंत तळल्या जाईल आणि ते छान ज्युसी होईल. आता इकडनं पण आपल्याला 2-3 मिनटं तळून घ्यायचे. आता इकडनं पण आपल्याला 2-3 मिनटं झाले. आपण चेक करत झाले. आता झालंय. आता व्यवस्थित तळल्या गेले. आता आपण हे थोडा गॅस कमी करूया. तर आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये. आता हे जाळीवर ठेवायचं किंवा मग टिश्यू पेपरवर ठेवा, मग त्याचं तेल पूर्णपणे निथळून जाईल. आता मी हे जाळीवरती ठेवते. अशा प्रकारे आपलं मनीषाज किचनचं लेग पीस फ्राय, चिकन लेग पीस फ्राय रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान ग्लेज आली आहे त्याला आणि ते कुरकुरीतही चांगलं झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन रेसिपीसाठी कमेंट करा आणि आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.